आई तू स्वयंपाक कोण नाही करून राहिली व कर ना स्वयंपाक, भूक लागली ना. अहो पिंके, काहीच नाही हो घरात. पीठही नाही ना, काहीच नाही हो. तांदूळही नाही, तो तांदूळ डब्यात पाहिलं ना, काहीच नाही. मग आता थांब ना. हा, मी आणतो ना कोणाच्याकडचं काही उसना ना आणि मग करतो. पण थांब जशी, कुठं भूक लागली व, कायची भूक लागते हो एवढी. ठीक थोड्या वेळ. आई भूक लागली की छान नाही वाटत मला. मला पोटात कुर्र कुर्र असं वाटते. हो पिंके, तुला माहित आहे का? अहो ते पोटात वाजते की नाही, त्याला कावडे म्हणतात. कावडे, ते कावडे लावतात. कावडे म्हणतात दाना द्या, दाना द्या असं म्हणतात ते. थांब तरी सांग, थांब आम्हाला घंटाभर. मला आणते म्हणा काही, मग आम्ही स्वयंपाक करू. खरंच का आई? अय कावड्या थांब. आले आई आता कोणाच्या घरून उसना आणते, मग पोळी करते नाही तर मग भात करते. मग तुला बी खायला भेटते. आता कल्ला करू नको कावळा, चुप. काय हो मग आता कोणाच्या घरी जाऊच नाही. दिवस नाही निघाला की भल्लाच जीवार येते मला. रात्रीच म्हटलं ना मी, मग आणतो शांताबाईच्या घरून आणतो, नाही तर म्हटलं तू सविताच्या घरून आणतो तांदूळ गिंदू एखादा किलो. गेली नाही तर पाय दिवस नाही निघाला तर कोणाच्या दारात जायला लागू राहिलं. कंट्रोल आणतो बाई पहिले. कंट्रोल भेटलं की कसं मग बरं राहते. भात गीत जरी खाल्ल्या जातात ना. मी आज विचारतोच कोणाला कंट्रोल आलं गेलं का तर. या माणसानं कंट्रोलही आणून नाही ठेवलं बाई घरात. चांगले तांदूळ भेटात, गहू भेटात, काहीच नाही आणले या माणसांसाठी. डबे ढंडण करून ठेवले. आई जाय तू आहे ना तर नीट कल्ला करू ती. आता मी सांगितलं कावळाईले की आई आता उसना आणते मग करते काही. आता ते चुप बसतात. तोपर्यंत मी कोंबडीला दाना टाकू काही आहेत काही 2-3 जेवायचे दाणे देणार असे, मग मुठभर दाणे टाकून देतो मी यायले. काही नाही माय पिंके घरात. आता कोंबड्याला दाणे टाकायला आहे ना, आपल्याला दाणे खायला येते. थांब आता पाहू दे मला बाई. जातो मी. आणतो मी शांता काकूच्या करून आणतो, नाही तर मग सविता काकूच्या करून आणतो. तू घरी थांब. उसण्याला जायची तर मला शरम लागते आणि तेच माझ्या नशिबी आहे निरा. आई आता मला हे बिघडून नाही लागू राहिलं. मला दुसरं ते काहीतरी चांगलं करून अजून. अरे बाबड्या, जरा विचार करणं. एवढं खायला भेटून राहिला त्या परमेश्वराचे उपकार मानणं. अरे गरीबाईला भाजी भाकर नाही रे, आणि तू एवढा महागाचे ते फ्रेंच फ्राईज आणून खातं तरी म्हणतं की गोळ नाही लागून राहिले. लहान ढंगरे सुचलून राहिले तुम्ही. जाय बाई, कधी काही नको सांगू. मला भूक लागली राहिली, मला आवडून नाही राहिला. आता बोर झालं मला हे खाणं. आई मला दुसरं काहीतरी देणं करून. आई कर ना दुसरं काहीतरी. भाजी पोळी नाही देवत नाही. अरे भाजी पोळी जेवशील नाही ताकद कशी. आणि काय ते मग किती मोठं उष्ट टाकलं त्या ताटात. अर्धी पोळी त्या ताटा, एवढी मोठी भाजी, आणि तसंच हात धुतला त्या ताटात. तुला सांगितलं ना किती वेळा की अन्न बायानं गमावत जाऊ. तेवढ्या एका याच्यात एका लेकरातच पोट भरते. बाबड्या जरा विचार करत जाय. अन्नाची कदर करणं शिक जरा. शांताबाई घरी आ का हो? माय मी नाही ना घरी. का घरी नाही तर कुठे जाऊ. हे पट्ट नी राख सुचत नाही. चालूच राहते काही ना काही काही ना काही. ये ना ये बस. नाही माय मी काही बसायला नाही आली. ते काही नाही अशी चालते. इले उसणं पाहिजे वाटते, पण मला शरम लागू राहिली. लय खुद्दार आहे बरं. पण काय करीन, नशिबात लिहिलं ते भोग भोगाच लागतात. तशी इमानदार आहे. पाहते म्हणणं नाही होऊन राहिलं शांताबाई उसणं द्या. जेवली हो मी ना. पिंकी काय करू राहिली हो? पिंकी जेवली का? जेवण राहिलं शांताबाई. जेवायला राहिलंच. पिंकी खेळून राहिली दारात. काय केली हो भाजी? आज भाजीच नाही केली. देतं का तशी भाजी? आता बाई आता शांताबाईला काय सांगू मी. आता काही भाजी काय घरी तर तांदळाला दाना नाही ना, पीठ नाही. कायची भाजी गिजी तर दूरच राहिलं माय. काय सांगू माय येईल. सांगाच लागते वाटते बाई खरं. काय बाई मला सरमही लागते बाई त्याच्या पुढे हात पसरायची निरा. शांताबाई भाजी केली नव्हती आज. भाजी केलीच नाही. मी ना तू काय काय नवीन आहेस का मी नवीन आहे का? तू पहिल्यांदा माझ्या घरी आली. एवढं काय दिवस हे करून राहिली की तुला जे पाहिजे ते मागूनही नाही राहिली. सांग ना काय पाहिजे सांग. काय काय नेतं? तांदूळ गिंदूळ नेतं का? भात गीत राहतं का पीठ नेतं? हे बाय हे बबड्याला शाळेत तांदूळ भेटले होते. हे लय मोठे तांदूळ आहेत. आणि कंट्रोलही होतं ना. तुला कसं बघा नाही आणलं कंट्रोल ना काही. शाळेत पिंकीची तांदूळ असतील. असं करणं. त्या अंगणवाडीच्या बाईला जाऊन भेटणं. त्या अंगणवाडीची बाईला म्हणा की माझ्या पोरीचे तांदूळ राहील ते न्यायचे. ते तुला भेटतात. ते बबड्याची भेटेल आहेत ते घेऊन जा. हो तसंच करतो मग. अंगणवाडीच्या बाईला भेटू का? तिच्या जवळ असतील आहे की नाही. ठेवले असतील का पण देईन. ठेवले असतील फारच चांगलं बाय. आणि का शांताबाई कंट्रोल आलता का एवढ्यात? कंट्रोल आता 15 दिवस झाली येऊन गेलं. आता काय लिहिते ते 15 दिवस महिनाभरानं येऊन गेली. तो असं कर, बबड्याचे तांदूळ यात भेटेल ते घेऊन जाय. आता स्वयंपाक झाला की नाही झाला खरं खरं सांग. मायापासून नको लपत जाऊ. उपाशी नको राहू.
तू राहशील तर राहते, पोरीला नको ठेवू उपाशी. नाही हो शांताबाई, खरं तर मी ते उसण्याला चालती, पण मला सरमच लागते बाई. कायच करावं, किती कसं नाही तुमच्या जवळचं उसणं. ते मागच्यापर्यंत तुम्ही पैसे दिले ते अजून माझ्याने फेडले नाहीत गेले, आणि डबल चालली मी अजून तुमच्या घरी उसण्याले. कानकोंडी वाटते बिचाऱ्या, पण काय करावं आता. हो हो बस झालं. आता तू एक खट्टात देतो मला सारे पैसे. हा काय काय काय, तू पाहून चालली कुठे का मी पाहून चालली. काय बिचारी हंगामावर तू फेडता होता, ते सोडून दे. ते सांग पहिले तू काय करता मग. पीठ नाही का भाकरी टाक ना. हा बेसन नाही, जरासं बेसन वर आणि लगे भाकरी कर. तर बुवा हाय घरी काय गेला नाही, मग दोघे मायले किती 2 भाकरी टाक आणि बेसन वर. हा आई मी नाही खाते. मला नाही पाहिजे हे कसं लागू राहिलं. मला पिझ्झा दे करून, नाही तर शिरा दे भाजून. माय बबड्या लहान झाली का बाई आता. तुला आता सध्या सांगितलं ना की तू अन्नाचा मापमान नको करत जाऊ म्हणून. दे ना. हा उचल उचल दे लवकर. एवढं मोठं खायचं धरलं त्याला फेकून. काही तरी कदर नाहीये अन्नाची. भेटून राहिलं त्याले म्हणून त्याला काही कदर नाहीये त्याची. भेटलं नसतं दाना दाण्यासाठी तरसला असतात, समजलं तुले. मला गोड नाही लागत ना ते, मला शिरा दे करून. काय नशीब आहे सांग. मी तसं नाही म्हणत बापा, कोणाच्या लेकराले नाही झुरत मी, पण असंच मला मनात आलं एक माय म्हणून. आई पोरगी तिकडे भुकीनं हे झाली, बसली बिचारी फकाट्यानं, आणि भुकीनं कावल झाली हो माय. अन्नाचा कण नाही त्याच्या पोटात. काल दुपारून शांताबाईच्या घरच जेवलती, संध्याकाळी तर जेवायला नाही भेटलं. आता अजूनही काही ऊस नाही, काही वेळ नाही. आणि पाय अन्न फेकून देते. यालेच म्हणतात ज्याला भेटते त्याला काय कदर नसते, ज्याला भेटत नाही त्याला त्याचं लय महत्व असते. असं आपण काही झुरत नाही बरं बापा कोणाच्या याले, पण आलं एक माय म्हणून मनात. लेकरू तिकडे उपाशी बसेल आहे ना, काही येतात मनात विचार. उचल उचल लवकर बाबले. ते तुला 10 वेळा सांगू समजून नाही राहिलं आहे ना. हा तू सांगितलं ना अन्न हे पूर्ण ब्रह्म असते, त्याचा अपमान नाही केला पाहिजे. हा उचलतो, बोलू नको ना व. पाय ना जरा जगात जाऊन पाय ना, किती लोकांची हाल चालू आहे. तर तुला 2 टाइम खायला भेटू राहिला चाव ना, त्याची जरा कदर कर. हा निरा 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 तर नाऊ नको फुकटचा. असा अन्नाचा अपमान करशील बाबू तर अन्न देवता राग भरते, मग भेटत नाही खायला. उचल लवकर दे आणि खाय उघडा ना. आता करणार नाही मी असं आई, मी फेकणार नाही अन्नाले. काकू तुम्ही स्वयंपाक नाही केला म्हणजे पिंकी उपाशी आहे का मग? पिंकीला जेवली नाही का पिंकी? नाही रे बाबू बबड्या, अरे मला स्वयंपाकच राहिला. आता तुला घरचे तुला शाळेत भेटले की नाही, तांदूळ भेटले ना तुला शाळेत, तर ते नेतो आणि रांधतो जसा भात, मग तेल मीठ भात खाता येते. तू जेवला का बाबू? हो हे ढुसलं चांगलं, आणि याले कुठे कदर आहे. काकू आई बोलू नको ना, आता समजलं ना मला माहिती की. आता मी डबल कधीच अन्नाचा अपमान करणार नाही. जे भेटलं ते आनंदानं खाई नाही. मी भाजी पोळी आवडीनं खात जाईल, भातही खात जाईल, सगळंच भेटलं ते खात जाईल. मी असं फेकफाक करणार नाही आई. आणि मी आता असं अर्धाली पोळी आणि भाजी ताट्यात ठेवून मी हातात हात नाही धुत जाई नाही. आणि मला खरंच समजलं. काय बरं आई पिंकी उपाशी आहे ना. आई दे ना मग त्याला डबा बांधून, पिंकीच्या घरी जाऊनच जेवतो मी. पिंकीला मी सोबतच जेवतो. अशी समजदारी जन्मभर दाखवतो बाबू बबड्या. हा चल आता मी तुला डबा बांधून देतो, जाय पिंकीच्या घरी, आणि पिंकीन तू जेव. आणि आपल्या टाकातला घासातला घास द्यायचा आपल्या दोस्ताईले. आपल्या शाळेतला असो कोणा डबा आणला नाही त्याला द्यायचा. किंवा मग आपल्या देखता कोणी उपाशी आहे, आपण खाऊन राहिलो, तर आपल्यातलं एक घास का होईना पण त्या उपाशी माणसाला द्यायचं. हे जन्मभर लक्षात ठेवतो तू. आणि अन्न कधीच फेकफाक करू नये, कारण लय लोक उपाशी झोपतात रे बाबू. आई मी आता अन्नाचा कधीच अपमान करणार नाही. मी कधीच अन्न फेकफाक करणार नाही. मी कधीच भूलणार नाही की अन्न हे परमब्रह्म आहे म्हणून. आणि आजचा स्वयंपाक घेऊन जाय. दोघी मायले की हा का हे बाय, याचे बाबा नाहीतरी गेले तालुक्यात, आता ते कायचे येतात लवकर. हा संध्याकाळचे ते तुला माहिती असं कोणतं संध्याकाळी खातच नाही ते, त्यातलं मंडळी गरमच करून द्यायला लागेल. तर दोघी मायले की आजचा स्वयंपाक घेऊन जाय. 2-4 पोळ्याने आणि जशी भाजी नाही. आज मी उडदाचं वरण केलं, उडदाचं वरण नेन पोळ्याने. हा आणि सकाळसाठी याच्या साड्याचे तांदूळ भेटेल, ते तांदूळ घेऊन जाय. काय आणि मास्तरींच्या इकडे जाजो, तिला म्हणजो त्या पिंकीच्या नावाचे तांदूळ दे म्हणा. मग 15 दिवसानं कंट्रोल येतेस. आणि तुला गहू उसने लागत असते तर तिने तू उसण्याचं नको टेन्शन घेऊ ना. तुला शरम लागते तर तू लिहूनच ठेव ना. हंगामावर सबन देतो मला वापस. आता सध्या तर नाही. शांताबाई तुमचे उपकार काहीच फेडू मी, मला तर आयुष्य लागेल तुमचे उपकार फेडायला हो बाई. खरंच ना माय. आता भाऊ आले याच्या संघ आम्हाला घ्यायले. आता काली लागे तुम्ही आम्हाला स्वयंपाक करून आणून दिला एखाद्या मायासारखा. आजही तसंच तुमच्याच घरी यायला लागलं. लय उपकार आहेत बाई शांताबाई तुमचे आमच्यावर. बरं हो बस झाले ते उपकाराची भाषा. मी देतो ते आजचा स्वयंपाक तुला बांधून देतो. बाबड्या चल घे तू त्याला शाळेचा डब्बा घे भरतो आणि भरतो. जाय पिंकीच्या अंगणात जाऊन जेव्हा 2 जण. काय
हा वय शाळेच्या डब्यातच दे, मजा येते. आणि शाळेच्या वॉटर बॅगेतच पाणी नेतो. तर तीच जेवतो पिंकीच्या घरी. तर मी पिंकीन मी जेवतो दोघं ना, देतो बांधून. चांगले लोक लय कमी आहेत बरं जगात, पण हे चांगले लोक आहेत म्हणून हे जगही चालू आहे. आमच्यासारख्याला उसणं तरी भेटते असे जाणकार असल्याच्यानं, नाही तर आमची तर काय हालत असते काय सांगा.